कधी असं झालंय का तुमच्यासोबत की कठीण काळ आला आणि त्यात वेदना कदाचित इतकी नव्हती जितकी लोकांची वागणूक जास्त टोचणारी होती? कधीकधी संकट आपल्याला तोडत नाही, ते फक्त आपल्याला दाखवतं आपल्या आयुष्यात नेमकं कोण कुठे उभं आहे. कठीण समय येता कोण कामासी येतो, आपण हे लहानपणापासून ऐकतो, पुस्तकांमध्ये वाचतो. पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना, तेव्हा त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने उमजतो. मग प्रश्न पडतो की अशा वेळी नक्की कोणाकडून अपेक्षा ठेवायची? आपण एकटं पडतोय का? आणि अशा परिस्थितीत स्वतःला कसं सांभाळायचं? आज आपण ह्याच गोष्टीवर जरा निवांत बोलणार आहोत. आज मी घटना सांगणार नाही, नावं घेणार नाही, पण कठीण काळात मनात काय काय हलतं, आपण आतून कसे सावरतो आणि त्या अनुभवातून स्ट्रॉंग कसे होतो, हे सगळं प्रामाणिकपणे शेअर करणार आहे. कठीण काळ येतो तेव्हा पहिला अनुभव असतो मनातला गोंधळ. मन विचारत राहतं, हे माझ्याच बाबतीत का? मी कुठे चुकले? आणि काही चुकीचं न वागता मला शिक्षा का? आता पुढे काय? आणि ह्याच गोंधळामध्ये लोक बोलायला लागतात,